मुळात माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट हा पक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबरच महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. परंतु आज महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जाहीर झालेल्या आहेत आणि पुणे पिंपरी चिंचवड या भागामध्ये सुद्धा निवडणूक होत आहे. या माध्यमातून आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा पक्ष मुळात फुले-शाह आंबेडकर यांच्या विचारावर चालतो असं स्पष्टपणे दादा सगळ्यांना मीडियासमोर सांगत असतात आणि चालतात हे सगळ्यांना माहीतच आहे. त्याचमुळे आज पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आदरणीय दादा जे पक्ष रयतेचे राजे शिवाजी महाराज फुले-शाह आंबेडकर यांच्या विचारावर चालतात त्या पक्षांनी एकत्र यावं अशी दादांची इच्छा आहे आणि त्याचमुळे आज तशा चर्चासुद्धा चालू आहेत. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चा देखील चालू आहे हे मला सुद्धा समजलं. त्याच मार्फत आदरणीय दादा यांची याच माध्यमातून मी भेट घेतली, कारण पुणे पिंपरी चिंचवडमध्ये फुले-शाह आंबेडकर विचार मांडणारे पक्ष एकत्र येत आहेत. आणि जर दादांची भेट घेऊन मी दादांना सांगितलं आणि दादांनी मला सुद्धा सांगितलं की फुले-शाह आंबेडकर विचाराचे पक्ष एकत्र येत आहेत, आपण एकत्र येऊया, तर दादांना मी सांगितलं नक्कीच मी फुले-शाह आंबेडकर यांचा विचार मानतो. आमचा पक्ष संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर काम करतो राज्यामध्ये आणि दलित, शोषित, वंचित वर्गाला, कामगार वर्गाला न्याय देण्यासाठी काम करतो. तर दादाही तेच काम करतात. त्यामुळे आज दादांची भेट घेतली आणि दादांना मी मागणी केलेली आहे की जर आपला पक्ष खरंच फुले-शाह आंबेडकर याच्यावर चालतोच, परंतु आमच्या पक्षाला जर सन्मानपूर्वक जागा दिल्या तर आम्ही तुमच्याबरोबर पुणे शहरामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आघाडी करू असं दादांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तशा आशयाचं दादांना मी पत्र देखील दिलेलं आहे. परंतु नक्कीच मी महाराष्ट्र राज्यामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षावर आहे आणि नक्कीच आहे. परंतु पुणे पिंपरी चिंचवडमध्ये जर आम्हाला, माझ्या पक्षाला सन्मानपूर्वक जागा जर दादा देत असतील तर नक्कीच याचा आम्ही विचार करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.